ग्रंथ आहे भगवद्गीता, नावाजलेला, अख्खा जगामध्ये नावाजलेला ग्रंथ आहे. वेदव्यास देवांनी ज्यावेळी महाभारताची रचना केली त्याच्यामध्ये दोन अतिशय महत्त्वाचे भाग त्यांनी घेतला की एक भीष्माचार्यांचा तोंडातून विष्णू सहस्रनाम हा एक त्यांनी वधवून घेतला. हजारनाम म्हणजे विष्णू सहस्रनामाचं आंतर्य काय आहे आणि त्याद्वारे हरीचा महिमा किती आहे हे सगळं त्यांनी त्याच्यात दाखवले. आता स्वतः श्रीकृष्णाने देवाच्या ह्याच्यातून तोंडातूनच तिथे भक्त अर्जुनाला युद्धभूमीवरती ज्यावेळी अर्जुन दुःखित होऊन उभा राहतो, मी युद्ध करणार नाही, त्याचा प्रसंगाने पूर्ण त्यांनी प्रत्येक साधकांनी मानवांनी कसे जीवन जगावे, वेदामध्ये अभिप्रेत असलेला काय यथार्थ आहे हे सर्व त्यांनी तिथे उपदेश केला. हा भगवद्गीता आहे. आणि उपदेश केल्यानंतर हा युद्ध नामक मोठा कार्य तिथं चाललेला. पूर्ण भारत देशभर सर्व लोक दोन भाग होऊन तिथे लढत होते त्या दिवशी कुरुक्षेत्रामध्ये जमलेले. तर त्यावेळी त्यांनी हा सांगितलेले ह्याचा आंतर्य काय की प्रत्येकाचा विवेचन श्रीकृष्णाने ह्याच्यामध्ये केलेले आहे. कसं आपल्याला आपलं सुखी जीवनभर आपल्याला एक जो काय कालखंड दिलाय जीवनाचा, कोणातरी 80 वर्षापासून 100-120 वर्षापर्यंत जो दिलेला आहे तो जीवन कसं जगावे, तर आपण जो म्हणला ना फळ हेच जीवनाचे, तो सार्थक करायचं कसं करावे, तर इथे त्यांनी अजून दीर्घपणे अर्जुनाला उद्देशून सांगतो. आणि त्याच्यामध्ये पूर्ण विवेचन केलेले त्यांनी. एकूण 752 श्लोक आहेत 18 अध्यायामध्ये मिळून. ते 18 अध्यायामध्ये काही ह्याच्यामध्ये 40, काही ह्याच्यात 47, काही म्हणजे 30, कित्येक काही ह्याच्यामध्ये 78 पर्यंत श्लोक आहे. आणि त्यांनी श्रीकृष्णाने अनेक भागात त्याचा विभागलेले, त्याचा विभाग करून थोडक्यात म्हणजे हा एक महायोग विद्याच आहे. पाहू आपण म्हणजे हा गीतेचा उपदेश घेऊन त्याच्या अनुसरून आपण जर जीवन जगलं, इवन ह्याच्यामध्ये सर्व इंडियामधील कोर्ट आणि इतर सगळ्या अभ्यासक लोकांनी त्यांनी वाखणले, प्रशंसा केलेली आहे की ह्याच्यामध्ये खरंच जीवनातल्या मर्म त्यांनी श्रीकृष्णाने सांगितलेले आहे, असं सगळ्यांचा विचारही पडलेला आहे. आणि हा इतका पवित्र ग्रंथ आहे की खरं बोलण्यासाठी ज्यावेळी पुरावा लागतो त्यावेळी ह्या गीतेवर हात ठेवून म्हणतात, जे काय बोलीन ते खरं बोलीन, खोटं कधी बोलणार नाही. एवढा हा भगवद्गीतेमध्ये हा तात्विकदृष्ट्या ताकद पण आहे त्याच्यामध्ये. तर हे विषय आपण आज करू. प्रत्येक अध्यायातली काही ठराविक निवडक श्लोक घेतो, कारण निवडक श्लोक घेऊन मग त्याच्यातले कथानक भाग काय आहे आणि तत्वनिष्ठ भाग काय आहे, जिथे मध्वाचार्यांनी तात्पर्य लिहिलेले आहे आणि नुसता भाष्य जो लिहिलेले आहे ह्याच्या विषद करत पूर्ण त्या अध्यायाचा सारांश काय एकूण ह्याचा आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू. म्हणजे हा पहिला अध्याय काय सांगते, बरं त्यात काय सांगितले आणि आपण काय करावे पुढे, त्याला अनुसरून आपण काय करावे, कसं राहावे, हे सर्व गोष्टी म्हणजे आपल्याला मार्गदर्शक दीप होऊ द्या. सगळ्या लोकांना त्याच्यातनं एक अनमोल मार्गदर्शन मिळावी ह्या सदिच्छेने श्री परमात्म्याकडे मी मागणी करतो. आणि मंगळ श्लोकापासून मी सुरुवात करतो. कारण ह्या गीतेवरती मध्वाचार्यांनी गीता भाष्य म्हणून बी लिहिलेले आहे, गीता तात्पर्य पण म्हणून लिहिलेले आहे. 2 ग्रंथ त्यांनी ह्याच्यावरती लिहिलेले आहे. राघवेंद्र स्वामींनी गीता विवृत्ती म्हणून लिहिलेली आहे. सत्यज्ञान तीर्थांनी गीता प्रतिपदार्थ चंद्रिका म्हणून हे तात्पर्य निर्णय ह्या सगळ्यांचा एकत्रीकरण करून
एक महाग्रंथ गीता प्रतिपदार्थ चंद्रिका, म्हणजे गीतेचा प्रत्येक शब्दाचा विच्छेद करून त्याचा अर्थ सांगायचा, त्याचा अन्वय सांगायचा आणि नंतर एकूण भावार्थ सांगायचं आणि मग त्याच्यावरचं तात्पर्य असेल तर तो तात्पर्य सांगायचं, विवरण द्यायचे. एवढ्या सर्व कार्य करत करत एक आता आम्ही मराठीमध्ये तो उपलब्ध आहे माझ्याच ट्रस्टकडे. त्याला आपण कोणी पाहिजे त्यांनी घेऊ शकता आणि ह्याच्यात आपल्या मेंबरपैकी जो घेणार आहे त्यांना पूर्ण 100 रुपये सवलत देणार. 250 रुपयाच्या ऐवजी तुम्हाला नुसतं 150 रुपयात भेटेल. जवळजवळ 650 पानाचं पुस्तक आहे. हा पूर्ण त्याच्याबद्दल विवरण मिळून जातात, शब्दार्थ मिळतो, प्रत्येक शब्दाचा अन्वय लावून कसे वाचायचं आणि त्याची ही सगळं हा सत्यध्यान तीर्थांच्या ग्रंथ फार अनमोल असतात. त्यांच्या विचार आणि विवरण अतिशय सोपं करून तुम्हाला सांगतात. अरे सुरुवातीला आपण भाष्यावरचा जो मंगल श्लोक आहे, मंगलाचरण श्लोक होता ते घेऊया आणि त्याच्यानंतर तात्पर्यावरचा एक छोटासा श्लोक आहे, त्याच्याने देवाचा प्रार्थना करून आपण सुरू करूया. देवं नारायणं नत्वा सर्वदोषविवर्जितं परिपूर्णं गुरुश्चान् गीतार्थं वक्ष्यामि लेशतः. परिपूर्णं गुरुश्चान् गीतार्थं वक्ष्यामि लेशतः. हा देव नारायणाला नमस्कार करून, सर्व दोष विवर्जित, कुठलाही दोष नसलेल्या नारायणाला नमस्कार करून, प्रत्येक गुणांनी परिपूर्ण असलेल्या नारायणाला नमस्कार करून आणि गुरुश्चान, आपल्या वेद पुराण रचना करून दिलेल्या आपले जे गुरु सद्गुरू वेदव्यास स्वामी आहे, वेदव्यास देव आहे, त्यांनाही नमस्कारतो. आणि नंतर आपल्या स्वरूपोद्धारक गुरु श्री सत्यात्मतीर्थ स्वामी आणि जे जे आपल्याला विद्यागुरू आहेत शिकवले त्या सर्वांना आपण नमस्कार करून मध्वाचार्य म्हणतात ह्यात गीतार्थं वक्ष्यामि लेशतः. हा गीतेचा अर्थ मी थोडासा सांगतो. आता मध्वाचार्य थोडासा का सांगतात? वक्ष्यामि म्हणजे लेशतः, म्हणजे फार भरपूर ह्याच्यात न जाता थोडा थोडा तुम्हाला सांगतो. तर असं का म्हणतात? कारण हा गीता अतिशय अर्थगर्भित आणि अनेक विविध तात्विक ज्ञानाने मिळून आहे, सहजासहजी समजत नाही. त्यामुळे श्रोतृ लोक जे शिकणारे आहेत त्यांच्या त्यांच्या यथाशक्ती आणि यथामती, त्यांचा बुद्धी आणि शक्तीस अनुसरून लेशतः त्यांना हवी तेवढेच मी सांगतो. लेशतः म्हणजे माझ्या यथामती त्यांनी म्हणायचं कारण नाही, सर्वज्ञ आहेत, पूर्ण प्रज्ञ आहेत ते, तर आपल्यासारख्यांनी म्हणायचं असतो. तर श्रोतृसाठी त्यांनी हे करतात. आणि मग पुढे तात्पर्यामध्ये तेच मध्वाचार्य सांगतात, समस्त गुणसंपूर्णं सर्वदोषविवर्जितं नारायणं नमस्कृत्य गीता तात्पर्यमुच्यते. सर्व गुण, सकल गुण संपूर्ण, सर्व दोषरहित हा जो नारायण आहे त्यांना नमस्कार करून हा गीतेतील तात्पर्य मी तुम्हा लोकांना सगळ्यांना सांगतो, असे त्यांनी प्रतिज्ञा केलेले. आपण सुद्धा सगळ्यांनी वेदव्यास देवांना, श्रीकृष्णदेवांना, नारायणांना वंदन करून, आपल्या विद्यागुरूंच्या स्मरण करून त्यांनाही आपण नमस्कारूया. आता आपण सुरुवात करूया. हा आता जरा पूर्वपीठिका, म्हणजे कुरुक्षेत्रामध्ये दोन बाजूनी कौरव आणि एका बाजूनी पांडव, दोन विभाग होऊन धर्मयुद्ध करण्यासाठी जमलेले आहे. धर्मयुद्ध म्हणजे त्या युद्धात सुद्धा नियमावली आहेत. त्या नियमावली भंग न करता आणि सकाळी सूर्योदयाला चालू करायचं युद्ध, संध्याकाळी सूर्यास्ताला संपवायचं, ह्या नियमाने. त्यात अनेक रूल आहे. गदाधारीने
गदेचा मार करताना कमरेचा खाली मारू नये आणि शस्त्र एकमेकांचा सांगत असताना ते वेळ काळ बघून आणि इतर उद्देशासाठी त्याचा वापर होऊ नये अशा विवेक सांभाळून करावं लागतात. असे सगळ्या नियमावलींचा धर्मयुद्ध आहे तो. त्या द्वापर युगामध्ये धर्मयुद्धासाठी सगळे जमलेले आहे. हे असं का जमले? काय कारण काय होता? कारण हस्तिनावतीमध्ये अख्खा भरतखंडाचा पूर्ण महाराजा साम्राज्य पूर्ण त्यांना पसरलेला. धृतराष्ट्र त्यावेळेचा अधिकारी राजा होता, महाराजा. आणि तिथे कौरव आणि पांडव, धृतराष्ट्रापेक्षा थोडा थोरला असलेला पांडू महाराज जो होता त्याच्या मुलं हे पांडव आहेत म्हणून ह्यांना पांडव नाव पडलं. पांडू राजांच्या मुलं हे सगळे पांडव आहेत. हे 5 जण मुलं आज, नंतर कर्ण एक समाविष्ट होऊन म्हणजे ते 6. आणि इथे 1 से 1 आहे. एक दुःशाला आणि एक 100 लोक कौरव इथे मुलं आहेत. आणि धृतराष्ट्र दृष्टीहीन आहे, त्याला दिसत नाही, परंतु अतिशय पुत्रमोहाने पछाडलेला. आणि त्याला एक न्यूनगंड आहे, माझ्यावर अन्याय होता, मी आंधळा असल्यामुळे मला आत्तापर्यंत मी ज्याला ज्याला हकदार होतो तो मला नाही मिळाला असा. परंतु कोणालाही तो सांगू शकत नव्हता आणि तो पुत्रमोहाने पछाडलेला. आणि तिकडं त्याचे मामा शकुनी त्याच्या बहीण गांधारीला अशा आंधळ्यांचा नवा हे करून मिळावं लागला. त्याचा सूडच होता त्याला, कौरवाविरुद्ध सुद्धा होता. आणि नेमकुतंत्री पाताळी यंत्री माणसं तो कायम अर्जुनाबरोबर राहून त्या सर्व कौरव लोकांना अतिशय त्यांच्या मतिहीन करून टाकला होता, त्यांना मतिभ्रष्ट करून टाकलेला होता. त्या अशा एक परिस्थिती. अजून इकडे महावीर, भीष्माचार्य, द्रोणाचार्य, अश्वत्थामा असे अनेक लोक आहेत. तर अतिशय पराक्रमी लोक, धर्मिष्ठ, धर्माप्रमाणे चालणारे, परंतु आपापल्या कुठल्या तरी प्रतिज्ञेखाली किंवा कुठल्या तरी वचनाखाली हात बांधले गेलेले होते. म्हणजे जे चांगले लोक होते त्यांनी स्वतः हात बांधून घेतलेले, जे नीच ते मोकाट सुटलेले. आणि ते धर्मभीरू पापभीरू असलेले जे पांडव लोक आहेत ते नुसता अन्याय करत राहणारे, अन्याय सहन करणार तरी देवभक्ती करत राहणार. अतिशय पराक्रम असून भीमसेन देवसुद्धा आपल्या धर्मराजांचा आज्ञेच्या विरुद्ध जात नव्हता. अशा ह्या सगळ्या लोकांच्या ह्याच्यामध्ये अन्याय होत 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 त्याच वेळी पांडवांच्या बाजूनी, ह्या भक्तांच्या बाजूनी त्यांचा कुंती देवी जी श्रीकृष्णाला आत्या व्हायच्या त्यावेळी, तर तो श्रीकृष्ण अर्जुनाला सखा मानत होता. अर्जुन आणि श्रीकृष्णाचा सख्य नावाजलेला सगळ्याकडे, अतूट संबंध, त्यांचा मित्रत्व आणि तो लाभलेला. अशा अनेक विचित्र स्वभाव एकत्र आलेला एक साम्राज्य. आणि त्याची हा मोठा सुदीर्घ कथा आहे. तर हा कथा एक काळी असा येतं की शेवटी सर्व प्रजावरती अन्याय होऊ लागतं. छलवादी दुर्योधनाला तो काय आवर घालता येत नाही. त्याच्याबरोबर कर्णही मिळालेला, पराक्रमी कर्णसुद्धा. अशा पद्धतीमध्ये हा युद्ध घडून येतं. खूप श्रीकृष्ण प्रयत्न करतो की संधी करावा, शक्यतो युद्ध टाळावा, परंतु त्या अर्जुनाला, पांडव लोकांना त्यांच्या राज्य परत कर म्हणलं तर दुर्योधन तयार व्हायचं नाही. अनेक अन्याय केलेला ह्या लोकांवरती, वस्त्रापहरण केलेला आणि मानभंग केलेला, उपाशी ठेवलेला, जाळण्याचा म्हणजे आत्ताताई म्हणजे अनेक प्रकारचे पाप कर्म करणारा असा तो दुर्योधन. तो काय तयार नाही. एका सुईच्या टोकावरची माती देखील मी जाणार नाही म्हटला. शेवटी नाईलाजाने हा युद्ध संधी विफल होते. आणि त्यावेळी संधी करून घेताना श्रीकृष्णावर ते हा अर्जुन त्रिलोकवीर चिडायचं, कशाला करून घेता तुम्ही, मला बघू द्या एकदा, सळसळते माझ्या रक्त म्हणायचा. द्रौपदी देवी म्हणायचं, अहो मग माझ्या प्रतिज्ञेचं काय, मला दुःशासनाचा रक्तातून माझ्या वेणी बांधायचं मला. म्हणलं माझा केस मी म्हणलं असं मोकळा फिरतंय ते केस, मी त्याच्यातनं धुतल्याशिवाय जाणार नाही, माझ्या प्रतिज्ञेचा काय.
श्रीकृष्ण सांगतो, तुम्हाला तुमच्या प्रतिज्ञेचा पडलाय, मला अख्खा जगातल्या कल्याणाचा पडलेला आहे, तर आपण बघूया. असे असताना सरी होऊन युद्ध घडायचा टोकावर येतंय आणि सगळं सैन्य तिथे जमा होतात. आणि 11 अक्षोहिणी सैन्य कौरवांची महासागर, 7 अक्षोहिणी सैन्य केवळ पांडव लोकांकडे. परंतु श्रीकृष्ण ह्यांचा बाजूने सारथ्य करत होता. हे शस्त्रविहीन, शस्त्र धरणार नाही, पण मी अर्जुनांचं सारथ्य मी करतो. मग भीष्माचार्य हसूनच म्हणायचं, अहो त्यांच्या 7 लाख आमचा 11 काय करताय. म्हणलं तिथं एकमेव कृष्ण नाही, म्हणलं कोण पाहिजे तुम्हाला कळे ना कसे. एक कृष्ण बरोबर झाला. ही त्यांचा 7 अक्षोहिणी सैन्य तुमच्याकडे येऊन सुद्धा त्याचा बराबरी करत नाही, हा फक्त भीष्माचार्यांना माहीत होतं. अशा एक विचित्र परिस्थितीमध्ये युद्धरंगामध्ये सगळ्यांनी जमलेले आहे. मग इथून पुढे काही श्लोक घेऊन थोडासा आपण निरूपण बघूया. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुयुत्सवः मामकाः पांडवाश्चैव किमकुर्वत संजय. आता इथे ह्याच्या अगोदर एक गोष्टी सांगतो की श्रीकृष्ण, संजय हा धृतराष्ट्रांच्या सोबती राहणारा, त्याला म्हणतात, तुझा धृतराष्ट्रा तुला मी दिव्यदृष्टी देतो, तू इथं बसून तिथं युद्धभूमीत काय घडलं पाहू शकतो. तर धृतराष्ट्राला अगोदरच भीती मनामध्ये, हे मी पापकार्याला प्रवृत्त केलेला पापी मीच आहे असं त्यांचा एक न्यूनगंड होतं. नको नको नको, त्या संजयाला दिव्यदृष्टी द्या, तो सांगेल मला कॉमेंट्री, असं करून संजयाला दिलेले असतात. म्हणून ते धृतराष्ट्र त्याला विचारतो, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युत्सवः मामकाः पांडवश्चैव किम कुर्वत संजय. ह्या धर्मयुद्ध करणारे धर्मक्षेत्र असलेल्या कुरुक्षेत्रामध्ये जे काय सगळे लोक गेलेत, समवेता युत्सवः मामका, हे माझे आप्त कौरव लोक जे गेलेले, माझी मुले वगैरे, त्यांनी आणि पांडवांनी, आता ते पांडव बी मुलंच, भावाचा मुलगा, तसं म्हणत नाही तो, माझ्या कौरवांनी आणि त्या पांडव लोकांनी काय करायला लागले, काय काय केलेत त्यांनी. त्यावेळी संजय सांगतो, दृष्ट्वा तु पांडवानेकं व्यूहं दुर्योधनस्तथा आचार्यमुपसंगम्य राजा वचनमब्रवीत. त्यावेळी राजा दुर्योधन काय करत असतो की व्यूहरचना केलेल्या पांडवांच्या सैन्य पाहून द्रोणाचार्यजवळ येतो आणि ही गोष्ट सांगतो की पश्येतां पांडवपुत्राणाम आचार्य महतीं च मुं व्यूढा द्रुपदपुत्रेण तव शिष्येण धीमताः. हे पहा, तिथे द्रोणाचार्य, तुझा बुद्धिमान शिष्य द्रुपद राजाचा मुलगा दृष्टद्युम्नाकडून काय व्यूहरचना केली जाती पांडवांच्या सेनापतीकडून. बघा, इतका विशाल सैन्य त्यांनी कसं दिलेले आहे बघा. अत्र शूरा महेश्वासा भीमार्जुन समायुधी युधानो विराटश्च द्रुपदश्च महारथः. मोठे मोठे धनुर्धारी आणि युद्धामध्ये भीम, अर्जुना असे महाशूर इथे आलेत. सात्यकी विराट महाराज सारखे महारथी आहे, द्रुपद महाराज आहे, असे अनेक लोक असताना युधामन्युश्च विक्रांत सौभद्रे द्रौपदेत्य यच्छतः. आणि पराक्रमी युधामन्यू व बलिष्ठ असा उत्तमौज सुभद्रा पुत्र अभिमन्यू, द्रौपदीचा पुत्र प्रतिविंध्य, हे सगळे महारथी आहेत. अस्माकं तु विशिष्टात येता तान्निबोध द्विजोत्तम नायका मम सैन्यस्य संज्ञार्थम तान अब्रवीमि. हे बघा, हे ब्राह्मण श्रेष्ठ द्रोणाचार्य, आमच्यामध्ये जे जे प्रमुख आहेत त्यांच्याबद्दल सुद्धा समजून घ्या. तुमच्या माहितीसाठी माझ्या सैन्याचा सेनापती कोण आहे त्याबद्दल सांगतो, असे दुर्योधन सांगतो त्यांना. पितामह भीष्म आहे, कर्ण आहे, युद्धात जय मिळवलेले कृपाचार्य आहे, अश्वत्थामा आहे, विकर्ण आहे, सोमदत्ताचे पुत्र भूरिश्रव, अन्येच बहुहा सूरा मदर्थे त्यक्तजीविताः नाना शस्त्रप्रहारणाः सर्वे युद्ध विशारदाः. दुर्योधन काय म्हणतो, इतर अनेक शूर
म्हणजे एवढे लोक असून भीष्माचार्य साहेब त्याशिवाय अनेक शूर माझ्यासाठी प्राणत्यागास तयार आहेत. म्हणजे माझ्यासाठी प्राण पणावर लावून आलेली एवढे लोक आहेत बघा, म्हणून द्रोणाचार्याला दुर्योधन सांगतो. हे सगळे अनेक प्रकारच्या शस्त्राने युक्त आहेत, युद्धकलेत निपुण आहेत. एवढं सांगून परत मनामध्ये काय असतं, आपण इंग्लिशमध्ये गिल्टी कॉन्शियस म्हणतो. आपण जर मनाने शुद्ध नसलो आणि एखाद्याला आपण अन्याय केला हे जर आपल्या अंतर्मन सांगत असेल, तर हा वरवर करणे दाखवणारे धैर्य फोल ठरते. आतमधल्या जो काही भीती असतं तो येतोच आहे. अपर्याप्तम तदस्माकं बलम भीष्माभिरक्षितम पर्याप्तम पिदमे तेषां बलम भीमाभिरक्षितम. हा दुर्योधन उद्गार काढतो द्रोणाचार्यांच्या समोर. भीष्माचार्याकडून रक्षित झालेले जे आपले सैन्य आहे ना, पांडवांना जिंकूया म्हणून आपण एवढं विराट सैन्य त्यांच्या डबल आणलोय ना, असमर्थ व अपुरे आहेत असे मला वाटते. हे आपलं सैन्य कमी पडेल बाबा, कारण त्यांच्यामध्ये अपुरे आहे. कारण भीमसेनाकडून रक्षित झालेले पांडवांचे सैन्य आपल्या सैन्यावर विजय मिळवण्याची समर्थच आहे असं मला वाटतो. म्हणजे आतल्या त्यांचा दुगदुग जे होता दुर्योधनाचा, ते सांगितल्यावर मग असे पांडवांचे सैन्य बलिष्ठ असल्याने समस्त व्यूहांच्या प्रवेशद्वारामध्ये जे जे आपल्या व्यूहामध्ये प्रवेशद्वार आहे तिथं नेमून दिलेल्या सर्व लोकांना रक्षित. तुम्ही पहिल्यांदा भीष्माचार्यांचे रक्षण करा. म्हणजे भीष्माचार्य सेनापती पहिला, अतिशय त्रिलोकयू विवीर वृद्धा आणि सात्विकाने श्रीकृष्णांचाही परमभक्त होते ते. तर ते दुर्योधन सांगतो की अरे तुम्ही बाकीच्या लोकांनी तुमचा व्यूहाचा बुडा दारात उभं राहून त्या भीष्माचार्यांचं रक्षण करा, हाय काय करू नका. मला वाटतं की माझ्या सैन्य अपुरे पडेल. म्हणजे असं तो बोलू लागतो. तर ते बघितल्यामुळे ते भीष्माचार्य काय म्हणतात, पराक्रमी भीष्माचार्यांनी त्या दुर्योधनाला उत्साह उत्पन्न करण्यासाठी म्हणून मोठी सिंहगर्जना करून शंख फुंकतात. एकदम भीष्माचार्य असं सिंहगर्जना करतात आणि आपल्यातले शंख एकदम सगळं दुमदुमत आहे पूर्ण युद्धक्षेत्र. मग ते ततशंकाश्च भीर्यश्च पणावानाक गोमुखाहा. मग भीष्माचार्यांनी शंखनाद केल्यानंतर शंख, नगारा, तुतारी, पणाल हे असे अनेक विध वाद्य तिथे वाजून अबंद तो आवाज आहे ना, तर सर्व प्रदेश व्यापला जातो. तसं मग आपल्या पांडव लोकांनी सुद्धा पांचजन्यम हृषिकेशो देवदत्तम धनंजय पौंड्रम धद्मौ महाशंखम भीमकर्मा वृकोदर. मग हा श्रीकृष्णाने पांचजन्य शब्द, हृषिकेशो पांचजन्यम, मग अर्जुनाने देवदत्त नामक आपलं शंख पोचतात. शंख अति दुष्कर कठीण कार्य करणारा हा भीमसेन देव होते. त्यांनी पौंड्र नामक अतिशय मोठा शंख असा तिघांनी शंख फुंकले. आणि कुंती देवीचा पुत्र धर्मराजाने अनंत विजय नामक शंख फुंकतो. सहदेव आणि सुघोष यांनी मणिपुष्पक नामक शंख, सुघोषा आणि मणिपुष्पक नामक शंख त्यांनी घोष करतात. सगळीकडे आवाज दुमदुमून जातो. त्यामुळे श्रेष्ठ धनुष्य असलेल्या काशीचा राजा, महारथी, शिखंडी, दृष्टद्युम्न, विराट महाराजा, अजिंक्य, आता सात्यकी ह्या सर्व लोकांनी आपापले शंख तिथे शंखनाद करून आता युद्धाला सुरुवात करायची असल्याने हे होतो. मग हे धृतराष्ट्रा, द्रुपद महाराजा, द्रौपदीच्या सर्व मुलांनी आणि महाबलवान सुभद्रा पुत्र अभिमन्यू यांनी सुद्धा वेगवेगळे शंखनाद करत शंख फुंकिले. तर नघोषो धृतराष्ट्राम हृदयान व्यधारयत. सघोषो धृतराष्ट्राणाम हृदयानी व्यधारत. ह्या धृतराष्ट्रांची मुलं कौरव लोकांना एवढ्या सगळ्या लोकांच्या शंखध्वनी बसून त्यांच्या छातीत धडधड वाजू लागते. संबंध सर्वकडे अतिशय भयभीत आणि वातावरण निर्मिती होत आहे. असं अहो धृतराष्ट्रात त्यानंतर रथावर मारुतीसह ध्वज असलेला अर्जुन युद्धासाठी सिद्ध झाले असलेल्या धृतराष्ट्रांच्या मुलांना पाहून ऐन
शस्त्रप्रयोगाची म्हणजे बाण सोडण्याची वेळ जवळ येऊन ठेपली असता धनुष्य उचलून धरून श्रीकृष्णाला उद्देशून अर्जुन म्हणतो. आता बघा, आतापर्यंत छलवादी असलेल्या दुर्योधनाचा भूमिका आणि मनस्थिती सांगतात. आता नेहमी धर्मराजाप्रमाणे वृतनिष्ठ असलेला श्रीकृष्णाचा सखा मानणारा सख्य भक्ती करणारा अर्जुनाचे काय हाल झाले, त्याचा काय म्हणलं त्या रणरंगामध्ये होतंय ह्याचा विशेष करतात. अरे श्रीकृष्णा, युद्धाचा अपेक्षा करून युद्धासाठी सिद्ध असलेला यांना माझे निरीक्षण करून होईपर्यंत दोन्ही सैन्याच्या मध्यभागी माझा रथ उभा करावा. या लढाईत मला ज्यांना बरोबर घेऊन युद्ध करायचे, ज्यांना मारायचं आहे, ज्यांना जिंकायचं आहे, त्यांना एकदा तरी मला पाहू द्या. या युद्धात दुष्टबुद्धीचे दुर्योधनाला खुश करण्याच्या इच्छेने कोण आले आणि केवळ कर्तव्य म्हणून कोण आले आणि सगळ्या देशासाठी मरण्यासाठी म्हणून कोण आले ते मला बघू द्या. अर्जुनाला मनामध्ये ऑलरेडी हे सुरू झालेली असती, एवढ्या लोक आहे, आपण एकमेका लढणार आणि काही दिवसातच ह्याच्यातला अनेक लोक मरणार हा दृश्य त्याला दिसतो. एका वेळी त्रिलोकवीर सळसळत होता, संधी करू नका श्रीकृष्णा, पण ह्या युद्धभूमीवर आल्यावर मला बघू द्या म्हणला, ज्यांना मारायचा. ठीक आहे म्हणला. एव मुक्तो हर्षिकेशो गुडाकेशेन भागता सेनेयोर उभयोर मध्ये स्थापयित्वा रथोत्तम. मग माझ्या रथ जरा दोन्ही सेनाचा मध्यभागी उभा राहा. आता इथं संजय सांगतो, हे धृतराष्ट्रा, अर्जुनाने याप्रमाणे बोललेले समस्त इंद्रिय प्रेरक श्रीकृष्णाने दोन्ही सैन्याचा मध्यभागी भीष्माचार्य व द्रोणाचार्य यांच्या समोर आणि समस्त महाराजांचा समोर रथ उभा करून, हे अर्जुना, इथे जमलेल्या या कौरवांना पहा असे तो सांगतात. त्यानंतर अर्जुनाने तिथे दोन्हीकडील सैन्याचा उपस्थित असलेला पित्र समान भूरिश्रव शैल वगैरे मामा भीम दुर्योधना वगैरे भावंडे अभिमन्यू लक्ष्मणाच्या पुत्र आणि नातवांना तसेच अश्वत्थामादी स्नेहितांना गुरु द्रोणाचार्यांना सासरे द्रुपदांना आणि कृतवर्म वगैरे असे सगळे लोक जे शत्रूकडे उभा राहिलेले बी माझेच आप्त आहेत, माझ्याकडे तर माझेच आप्तो सगळे उभे आहेतच आहे. तान समीक्ष यः कौन्तेय सर्व बंधून व्यवस्थितान कृपया पर्याविष्टो हो विषीदन्निदमब्रवीत. विषीद म्हणजे दुःखित होऊन असं म्हणतो तो. अर्जुना उभे असलेल्या समस्त बांधवांना पाहता क्षणी अतिशय दयेने युक्त होऊन दुःखाने त्रस्त होऊन याप्रमाणे म्हणतो, द्वेष्टेमं स्वजनम कृष्ण युयुत्सुम समुपस्थितम सिदंति मम गात्राणि मुखम च परिशुष्कती. हे श्रीकृष्णा, पाहिलंय मी आता, सगळे माझे आप्तच आहेत. माझे सर्व शरीर कंपन पावते आहे, माझ्या मुख कोरडे पडते आहे, मुखम शुष्क बनलेले आहे. मग वेपतुश्च शरीरे मे रोमहर्षश्च जायते गांडीवं संसृते हस्तात त्यक्तैव परिदह्यते न च शोकन्यो भवस्थातुम भ्रमतीयचे मे मनः. हे आणि माझ्या देहात कंप सुटलंय, मग रोमांचन होत आहे, गांडीव धनुष्य हातातून निसटते आहे आणि त्वचा देखील तापते आहे. माझे मन तर मोहात पडले आहे, म्हणून उभारण्यास सुद्धा देखील मी समर्थ नाही, असं श्रीकृष्णाची बोलतो. आपण आज इथे थांबू आणि उर्वरित भाग शुक्रवारी पुढे करू. म्हणजे पहिला अध्यायाचा सारांश अर्थ आणि त्या दिवशी त्याचं विवरण सुद्धा तुम्हाला उद्या होऊन जातो. तर एक आठवड्यामध्ये एक अध्याय होतो. काही वेळ मोठे अध्याय जे आहेत ते 2-2 दिवसात होऊन आपण 5-6 महिन्यामध्ये पूर्ण हे ग्रंथाचं आम्ही समापन करू शकू, एवढं सांगून हे करतो. आणि उद्या आपण परत भेटूया ह्याच्या घेऊन. सो नाहम करता हरिक करता तत्पूजा कर्मचा केलं माझ्या अंतर्यामी श्री वरद विठ्ठल देवांना समर्पित करून ही मी नाही केलं, माझ्या गुरुजनांच्या आशीर्वाद आणि श्रीहरीचा संकल्पाने श्रीहरीच
माझ्या वदनातून बोलवलेले आहे. ह्याच्यात जे काय चांगले बोलले तो श्रीहरीचं प्रेरणा आणि गुरूंचे आशीर्वाद समजावा. जे काय चुकले माझ्या ह्याच्यातील दोष माझे वाचा दोष समजावे आणि माझ्या